माझं चुकलो, आमचं चुकलं, खूप रक्तपात केला, खूप लुबाडलो, याच्या पुढे करणार नाही. पण ह्या लोकांची लायकी तरी आहे का लोकांसमोर जाऊन कुठल्या तोंडाने जाणार? काम न करता मला मत द्या आणि मग लोक म्हणतात नाही त्यांना सहानुभूती मिळते. वा, अशा प्रकारची सहानुभूती हे काय करणार? असं करणार? बघू आता देवेंद्रजींना तर थोडस दाखवतो, त्यांना तरी वाटतंय का मला सहानुभूती? माझं चुकलो, आमचं चुकलं, खूप रक्तपात केला, खूप लुबाडलो, याच्या पुढे करणार नाही. पण यावेळेस आम्हाला संधी द्या. तुम्ही देणार संधी? लाज वाटल्या पाहिजे. आले तर त्यांना पहिलं धरून ठेवा आणि त्यांनी तुमचे जे पैसे मतदान तर लांब राहिलं, जेवढे त्यांनी त्यांना सोडू नका, दामटून ठेवा. जोपर्यंत ते तुमचे पैसे परत करत नाही तोपर्यंत तिथं त्यांची व्यवस्थित खातेदारी करा. आपल्या या सातारा जिल्ह्यात ज्या वेळेस तुम्हाला सांगतो कैलासवासी वंदनीय मुंडे साहेबांकडे त्यावेळेस गेलो होतो. त्यावेळेस भारतीय जनता पक्षाचं सरकार होतं, 96 साल होता, 95-96 साल. त्यांना सांगितलं की या संपूर्ण भागातले लोक पाण्यापासून वंचित आहे, संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र. आणि त्यावेळेस त्यांनी ते म्हणू शकले असते. आणि खात्रीपूर्वक सांगतो, हे काम खरं तर ज्यांना पोताने भरून भरून आपण मतदान केलं ते म्हणजे काँग्रेस पक्ष, त्यांनी दुर्लक्ष केले, त्यांनी विचार पण केला नाही. लवादाप्रमाणे आता तुम्ही जे म्हणताय ना की आपल्याला ज्यातनं आपण आणि समोरा देशाला तुम्ही अधिकारात म्हणजे अधिकाराने सांगताय की आपल्याला हे पाहिजे, आपले हे तिथनं पाणी ह्याचं नियोजन केलं तर पाणी मिळेल. पण जर त्या काळात जर पाणी अडवलं गेलं नसतं तर विचारा आता या दोघांना, तर आज आपण काय आपल्या हातात काय असतं का मला सांगा? त्यावेळेस ते म्हणू शकले असते, मुंडे साहेब काय म्हणू शकले असते की तिथं आमचा एकही आमदार नाही, खासदार नाही, मग कशाला एवढं निधी तिथं द्यायचा? त्यांनी त्यांच्या मनात माणुसकी होती. भारतीय जनता पक्ष भेदभाव करत नाही, महायुती भेदभाव करत नाही, लोकांच्या हित जोपासण्याचं काम करतात. त्यावेळेस मला वाटतं 12,500 कोटीचा निधी महाराष्ट्र शासनाने या प्रकल्पासाठी वर्ग केला. आणि म्हणून आज आपल्या भागात मग तारळी धरण असेल, वांग मराठवाडी धरण असेल, हे आपल्याला पाहायला मिळतात. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.